केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात। देयर इज नो करप्शन। ये जो एक वातावरण बनाई जा रही है कि बहुत बड़ा एनामोली हुई है। नीट के संबंध में पिछले दिनों में नीट में आपकी जानकारी के लिए बताऊं 24 लाख स्टूडेंट्स अपीयर करते हैं। अभी जो मसला जो सुप्रीम कोर्ट के सामने आज भी चल रहा है, सरकार ने अपना पक्ष रखा है उसमें, ये लगभग 1550 स्टूडेंट की है और एक ग्रेटर क्वेश्चंस कुछ उठाए गए हैं। सरकार उसकी सामना करने के लिए उसको संतुष्टि के साथ बच्चों को उत्तर देने के लिए बहुत प्रामाणिकता के साथ खड़ा है। स्पेसिफिक घटना जो आए हैं उसको सरकार गंभीरता से लिया है। एकेडमिशियंस की कमिटी बनी है, उन्होंने कुछ रिकमेंडेशन किया है। तर याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निखिल, नीट परीक्षेतला हा गोंधळ समोर आलेला आहे। आधी विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिले गेले आणि त्यानंतर आता ते रद्द केले आणि त्यांना आता पुन्हा पुनर्परीक्षेचा पर्यायही देण्यात आला, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण दिसतंय। नक्कीच प्राची, या वर्षीचा जो नीटचा रिझल्ट लागलेला आहे त्या रिझल्ट बद्दल फेरविच परीक्षेची तारीख आहे ती आज ठरवली जाईल असं सांगितलं जात होतं। या संपूर्ण प्रकरणामुळे एक विद्यार्थ्यांमध्ये संताप आहे तो आपल्याला पाहायला मिळाला। 23 जून रोजी 1563 विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षा होईल असं सांगण्यात येत आहे। तर 30 जून पूर्वी हा निकाल दिला जावा अशी देखील मागणी आहे ती विद्यार्थ्यांकडून आता होते। 1563 विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स आहेत ते ग्रेस मार्काशिवाय दिले जातील असं सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता ही एनटीएने दिलेली माहिती ही कोर्टाने आता नाकारलेली देखील आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी गोंधळ झाल्याचा किंवा पेपर फुटीचा देखील प्रकरण घडल्याचा जो आरोप आहे तो विद्यार्थ्यांकडून केला जातोय। कारण 670 पर्यंत जी कट ऑफ लिस्ट आहे ती मुंबईमध्ये देखील वाढू शकते आणि अन्य शहरामध्ये देखील वाढू शकते अशी भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे। त्यामुळे हा संपूर्णपणे जर प्रकार पाहता तर विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळाचं वातावरण आता सध्या निर्माण झालेलं आहे। प्राची, धन्यवाद निखिल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आज याच प्रकरणात कोर्टात नेमकं काय घडलं आणि वकिलांनी यावर काय माहिती दिली आहे तीही पाहूयात। कोर्ट में दिया सर्कुलर, वो सर्कुलर भी गलत था। जज साहब ऑनरेबल कोर्ट ने ये पॉइंट आउट किया कि इसमें कुछ लैंग्वेज भी गलत है। उन्होंने कहा कि जो 1563 स्टूडेंट्स जिनको कंपनसेटरी मार्क्स दिए गए हैं वो उनका रीटेस्ट हुआ जाएगा। उनका 23 जून को रीटेस्ट होगा। देखिए, काउंसलिंग पे स्टे तो नहीं दिया, स्टे नहीं दिया है काउंसलिंग पे, पर उनके काउंसिल ने कहा कि काउंसलिंग हम आफ्टर द रिजल्ट्स ऑफ दीज 1563 स्टूडेंट्स या जो भी पार्टिसिपेट करना चाहते हैं जितने भी स्टूडेंट्स, उसके बाद हम काउंसलिंग विल कंटिन्यू।